सर मला मल्टिप्लिकेशन नाही समजलं. सगळं सांगतो, सगळं सांगतो, लक्ष द्या माझ्याकडे. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे. हा हा काय झालं? बर, लक्ष द्या. आता फ्रॅक्शन मध्ये ज्यावेळेस तुम्ही लाईक फ्रॅक्शन घेतलं तर लाईक फ्रॅक्शनची ऍडिशन, लाईक फ्रॅक्शन किंवा ज्याला आपण समच्छेद अपूर्णांक म्हणतो, काय आहे समच्छेद अपूर्णांक किंवा लाईक फ्रॅक्शन? तर सगळ्यात महत्वाचं, जर सपोज 3/2 प्लस 9/2 असेल तर आपण काय करतो, फक्त न्यूमरेटरचीच ऍडिशन करतो आणि डिनॉमिनेटर 1 टाइम लिहितो, बरोबर? म्हणजे यांची ऍडिशन केली तर काय होणार, तर आन्सर येईल 12/2. आता बघा, याला काय करायचं, अशी ही झाली आपली लाईक फ्रॅक्शनची ऍडिशन. आता अनलाईक फ्रॅक्शन बघू. 5/3 प्लस, सॉरी सबट्रॅक्शन बघायची आपली, -3/2. या ठिकाणी काय आहे, अनलाईक फ्रॅक्शन आहे, त्याची सबट्रॅक्शन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करायची असेल तर ती आपण कशी करणार? तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, सगळ्यात महत्वाचं, जो काही नंबर दिलेला आहे तुमचा, त्या नंबरला तुम्हाला या ठिकाणी बघा, तुमचा जो काही नंबर आहे, इथे 5 मधून 3 मायनस करायचे आणि 2 इथे काय करायचं आहे, या ठिकाणी घ्यायचं आहे. ठीक आहे, मग आता बघा, 5 मधून 3 मायनस केला तर आन्सर काय येतं, 2/2 येणार. म्हणजे तुमचं उत्तर हा 2 2 कट होईल, आन्सर काय येणार, 1 येईल. ठीक आहे, येतंय का लक्षात काय सांगितलं ते? दोन प्रकार सांगितले तुम्हाला, लाईक फ्रॅक्शन आणि दुसरा अनलाईक फ्रॅक्शन. समजतंय का? दोघांमधला प्रकार समजला का? मायनस ऐका, काय करायचं, लाईक फ्रॅक्शन मध्ये ऍडिशन करायचे असेल तर डिनॉमिनेटर बघायचा. एक दोन प्रकार सांगितले तुम्हाला, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर काय आहे, तर इथे जे विद्यार्थी नवीन असतील त्यांच्यासाठी सांगतो, 3/2 होता, वरचा जो नंबर आहे त्याला अंश म्हटलं जातं आणि खालचा नंबर जो आहे त्याला छेद म्हटलं जातं. ठीक आहे, इंग्लिश मध्ये याला न्यूमरेटर, आणि जो खालचा नंबर आहे त्याला काय म्हणतो आपण, तर त्याला आपण डिनॉमिनेटर म्हणत असतो. ठीक आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांमध्ये आपण काय करत असतो, तर बघा, न्यूमरेटर आणि खालचा जो आहे तो डिनॉमिनेटर. ठीक आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. मग आता याच्यामध्ये आपण काय करत असतो, हे जे काही दोन नंबर आहे, या नंबर मध्ये सगळ्यात महत्वाचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये काय करतो, जो काही नंबर आहे त्या नंबरचा वरचा नंबर झाला तुमचा न्यूमरेटर आणि खालचा नंबर जो आहे त्याला आपण काय म्हणत असतो, डिनॉमिनेटर म्हणत असतो. ठीक आहे, येतंय का लक्षात सर्वांना? आता ज्यावेळेस तुमचा डिनॉमिनेटर म्हणजे खालचा नंबर जर सारखा असेल, सेम नंबर असेल डिनॉमिनेटरला, तर आपण काय करणार, तर आपण वरच्या नंबरचे ऍडिशन करणार, म्हणजे 3 आणि 9 चे ऍडिशन करणार, आन्सर येणार 12/2. ठीक आहे, डिवायडेशन मी तुम्हाला नंतर सांगतो, आता फक्त एवढं समजून घ्या ऍडिशन कशी करायची ती. ठीक आहे, जेवढं सांगतोय तेवढं व्यवस्थित लक्षात ठेवा. मग आता आपण काय करणार, तर या ठिकाणी नंबरला डिवाइड करा, 2 2 6 12 होईल, आन्सर येईल 6/1. ठीक आहे, म्हणजेच तुमचा नंबर काय असणार, 6 असेल. कळतंय का सर्वांना? सर मला परत सांगा ना.
सर सर अनलाईक फ्रॅक्शनची सब ऍडिशन घ्या ना. सर सर अनलाईक फ्रॅक्शनची ऍडिशन समान नाहीये. उदाहरण द्या ना. अनलाईक फ्रॅक्शनची ऍडिशन घ्या ना. लाईक फ्रॅक्शन नाही समान समजलं. नाहीये. काय अडचण आहे? एकेकाने बोला, काय अडचण आहे? ज्याला अडचण आहे त्याने डबल सांगतो. या ठिकाणी बघा, तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे जो काही नंबर आहे ह्या नंबर मध्ये 3/2 या नंबरला वरचा नंबर जो असेल हा नंबर, या नंबरला आपण अंश किंवा न्यूमरेटर म्हणणार, आणि जो खाली नंबर आहे त्याला छेद किंवा डिनॉमिनेटर म्हणणार. ठीक आहे, हे दोन गोष्टी कळाल्या. आता ज्यावेळेस तुमचा हा जो काही डिनॉमिनेटर म्हणजे इथे बघा 2 आहे, इथे 2 आहे, हे दोघेही सेम असेल त्यावेळेस तुम्ही फक्त काय करणार आणि फक्त न्यूमरेटरचीच ऍडिशन करायची. कोणाची? न्यूमरेटरची, म्हणजे अंशाची. कोणाची? अंशाची. ज्यावेळेस तुम्ही न्यूमरेटरची ऍडिशन करणार त्यावेळेस काय होईल? तुमचा आन्सर 9 + 3 आन्सर येणार 12. ठीक आहे, मग आपण जर 12 ला 2 ने या ठिकाणी बघा 12 आहे, 12 आणि 2 हे दोघे नंबर तुमचे 2 च्या टेबल मध्ये येतात की नाही? म्हणजे या दोघांनाही 2 ने डिवाइड करा. आन्सर काय येणार आहे? 2 6 जा 12 आणि 2 1 2 होईल का नाही? सो आन्सर येईल 6. कळतंय का? अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. सेम सबट्रॅक्शनला आहे. न्यूमरेटरची काय करायची? सबट्रॅक्शन करायची. जे वरचा नंबर आहे फक्त वरच्याच नंबरची, न्यूमरेटरची म्हणजे कोणाची? अंशाचीच फक्त वजाबाकी करायची. म्हणजे इथे 5 आणि 3 जे आहे डिनॉमिनेटर, इथे एक मिनिट, इथे 2 घ्यायला पाहिजे होता मी. इथे बघा या ठिकाणी दोघांचा किंवा इकडे आपण एक नंबर वेगळा घेऊन टाकू. इथे समजा 9 आहे, डिनॉमिनेटर दोघांचे सारखे का नाही? यांना म्हणतो आपण लाईक फ्रॅक्शन. ज्यांचा छेद सारखा ते लाईक फ्रॅक्शन किंवा समच्छेद अपूर्णांक असतात. काय असतात? समच्छेद अपूर्णांक. ज्यांचा छेद सारखा असेल ते अपूर्णांक कसे असतात? समच्छेद असतात. मग समच्छेद याचा अर्थ काय? तर छेद सारखे असणारी. ज्यांचा छेद सारखा ते अपूर्णांक सारखे असतात. मग आता या नंबर मध्ये बघा, तुमचा जो काही नंबर आहे या नंबरचा छेद सारखा आहे म्हणून त्यांना आपण समछेद म्हणतो. मग डिनॉमिनेटर जर सेम असेल तर फक्त न्यूमरेटरची म्हणजे फक्त अंशाचीच बेरीज किंवा वजाबाकी करायची, दुसरी कोणाची करायची नाही. कळालं का? मग या ठिकाणी जर आपण नंबर बघितला 5 - 3 केला तर 2 येतो. 2 ऍज इट इज ठेवा. 2 मधून 2 ला दोघांनाही या नंबरला 2 आणि 2 हे दोघेही 2 ने डिवाइड होतील का नाही? तर यांना दोघांना 2 ने डिवाइड करा. कारण का? 2 च्या टेबल मध्ये दोघेही येतात. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? 2 1 2 आणि खाली पण 2 1 2 येईल, म्हणजेच 1 आन्सर येईल. समजलंय का आता? बोला. येस अनलाईक फ्रॅक्शनची असेल ना त्याने फक्त आहे ना एक काम करा, हात वरती करा, मला बघू द्या काय अडचण येते. काय अडचण आहे वेदिका? मला समजत नाहीये. तुला काय समजलं नाही मला फक्त एवढं क्लिअरली सांग. तुला अंश आणि छेद कळतो का? हो. मग तुला मी काय सांगू राहिलो, जर फक्त अंश आहे, अंश काय याच्यात 3 आणि 9 आहे ना, हो. मग या दोघांची फक्त बेरीज करायची. तुला तेवढी पण लक्षात येईना का? येतंय ते लक्षामध्ये. येतंय लक्षात. मग काय नाही लक्षात येत ते? मग काय लक्षात येत नाही ते सांग. छेद सारखे नसल्यावर. मी असल्यावर सांगतोय ना, ते तर समजून घे. मी सांगतो काय, मी छेद नसल्यावर सांगू राहिलो का? नाही. मग मी जे सांगतोय ते समजून घे ना. तुला समोर जे शिकवतोय त्यावर लक्ष पाहिजे ना. हा वेदिका, काय अडचण तुझी? सर तुम्ही तिथे डिनॉमिनेटर जर 9 घेतलाय मग तुम्ही पुढे 2 कस काय घेतला? हो सॉरी, इथे 9 पाहिजे होता. सॉरी, तो आधी 2 होता ना, इथे 9 घेतलाय, 9च पाहिजे होता. सॉरी. मग आता इथे काय घेणार आपण? 5 - 3 इथे 2 घेणार आणि 2/9 हे आपलं आन्सर घेणार. ठीक आहे, ओके, हरकत नाही. ठीक आहे. आर्यन? सर हा, मला सबट्रॅक्शन नाही समजलं. सबट्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर्स म्हणजे छेद सारखा असेल ना, दोघांचे डिनॉमिनेटर सेम असेल ना, तर फक्त न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करायची. म्हणजे 5 मधून 3 मायनस करायचा, आन्सर आलं 2. एवढंच करायचं.
आणि 9 जशाच तसा लिहायचा 1 टाइम. कळालं का? येस. इथे जे नंबर आहे 5 आणि 3 या दोघांची काय करायची, 5 मधून फक्त 3 मायनस करायचा, जे उत्तर येईल ते लिहायचं वरती न्यूमरेटरला. खालचा नंबर 9 आहे, दोघांचा 9च सारखा आहे म्हणून तो एकदाच लिहायचा. कळालं? येस. हा गोरपडे, तर काय मला अडचण तुझी? मायनसचं नाही समजलं. आत्ताच सांगितलं ना, कळालं का नाही कळालं अजून? नो. अरे जर हा नंबर काय वाच बरं, 5/9 आणि हा 3/9 आहे ना, हो. तर तुला काय करायचंय, फक्त 5तून 3 वाजा करायचे. 5तून 3 गेले, राहिले किती? 2. मग 2/9 एवढं उत्तर लिहायचं, बाकी काही करायचं नाही. ठीक आहे. हो. भूमी, काय अडचण? सर क्रॉस मल्टिप्लिकेशन का बरं नाही केलं? मी काय सांगितलं तुला लक्षात आलं का? मी सांगितलं क्रॉस मल्टिप्लाय करायचं. मी लाईक फ्रॅक्शन शिकवतोय, अनलाईक नाही शिकवत. कळलं का? मी काय शिकवतोय? लाईक फ्रॅक्शन शिकवतोय. ठीक आहे. ज्यावेळेस अनलाईक सांगेल त्यावेळेस क्रॉस मल्टिप्लाय. हा राज, तुझी काय अडचण? सर मला ऍडिशन नाही समजलं. सर ऍडिशन मध्ये इथे जसा 3 आणि 9 आहे ना वरती, वरचा नंबर, तर फक्त त्याचीच ऍडिशन करायची, दुसऱ्याची करायची नाही. खालचा जो छेद त्याची नाही करायची. हा बोला. सर तुम्ही ना तिथे 6 घेतलाय ना फर्स्ट नंबरच्या उदाहरणात, तर 6 डिवाइड होतो ना, मग डिवाइड का बरं नाही केला? कशाने डिवाइड होतो? 6 ला जोडी कोणी आहे का सर डिवाइड 6 करायला? सर 6 3 ने डिवाइड त्याच्या होतो जोडीला ना. कोणी आहे का? कशाने डिवाइड होतो? 3 ने डिवाइड होतो ना 6. मी डिवाइड करताना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही डिवाइड करायला सांगितलेलं आहे. अंश आणि छेद दोघांनाही भाग द्यायचा, एकालाच नाही द्यायचा. ठीक आहे. शर्वरी, हो माझे काय नो सर. काय अडचण आहे का तुला? स्वरूप, रुद्र, सर तुम्ही 9 2 केलं होतं ना सर, तेच सांगायचं होतं. डिनोमिनेटर. हा ठीक आहे. ओके ओके. अथर्व, कोणाला काय समजलं नाही? बोला. तर तुम्ही जे आता उदाहरण सांगितलं ते अनलाईक फ्रॅक्शन 5/3 -3/2, तर मग 5/3 च मग तुम्ही तो 3 कुठे घेतला? मग 3 5 मधून 3 मायनस केला. हा काय, हा 3 इकडे आहे ना. समजा आता आपण उदाहरण घेऊ, 9/4 आहे मायनस 7/4 आहे. आपण काय करणार, फक्त 9 मधून 7 मायनस करणार, 4 ऍज इट इज ठेवणार. आन्सर काय येत आहे आपलं? आपलं आन्सर येणार 2/4. आता आपल्याला माहिती 2 च्या टेबलमध्ये 2 पण येतो, 4 पण येतो, म्हणून आपण या दोघांनाही 2 ने डिवाइड करणार. आन्सर काय येणार? 2 आणि 2 ठीक आहे. हा स्वरूप, अथर्व, काय अडचण तुम्हाला? सर मला नाही, मी हँडचं आधीच केलं होतं सर. ठीक आहे. हा, ईश्वरी, स्वरूप, आदित्य, सर हा बोला. माझे काका म्हणाले जिथपर्यंत शॉर्टेस्ट फॉर्म काढता येतो तिथपर्यंत काढायचा. हो बरोबर सांगितलं त्यांनी. मग आता आपल्या याच्या पुढे येत नाही ना, 1/2 होतो का डिवाइड नाही होत. आता तो शॉर्टेस्ट फॉर्म कसा आहे ते पण सांगतो मी तुम्हाला. इकडे लक्ष द्या. जो काही नंबर आहे तुमचा, सपोज 10/20 आहे, हे दोघेही नंबर जे आहेत, या शॉर्टेस्ट फॉर्म म्हणजे काय ते आधी सांगतो. शॉर्टेस्ट फॉर्म किंवा ज्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, एक मिनिट, शॉर्टेस्ट फॉर्म किंवा याला मराठीमध्ये संक्षिप्त रूप म्हणत असतो. संक्षिप्त रूप याचा अर्थ काय, की जो नंबर आहे त्याला अशाच एका सेम नंबरच्या टेबलमध्ये जर ते येत असतील, सपोज हे दोघेही नंबर बघा 5 च्या टेबलमध्ये पण येतात, यांना सेम नंबरने दोघांनाही डिवाइड करायचं, एकाच नंबरला नाही. कळालं? समजा 30/40 आहे, किंवा आपण हाच नंबर घेऊ, 10 आणि 20 तुमचा नंबर 10च्या पण टेबलमध्ये येतो, बरोबर आहे की नाही? मग या दोघांनाही 10 ने डिवाइड करायचं. कळलं का? तर हा जो काही उत्तर येणार आहे, सपोज 10 आणि 20 दोघांना डिवाइड केलं, तर इथं 10 ला डिवाइड केलं असतं, उत्तर काय आलं असतं? 5 2 10 झाला असता आणि 5 4 20 झाला असता.
इथे केलं असतं तर काय आलं असतं 1/2 आलं असतं, बरोबर आहे की नाही? मग आता तुमचा हा नंबर जो आहे परत 2/4 हा सुद्धा परत 2 ने डिवाइड होतो. मग या दोघांना 2 ने डिवाइड केलं असतं तर उत्तर पुन्हा 1/2 आलं असतं की नाही? याला म्हणायचं शॉर्टेस्ट फॉर्म किंवा संक्षिप्त रूप. कळालं? शॉर्टेस्ट फॉर्म आणि संक्षिप्त रूप दोघंही केव्हा करायचं? ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं असेल की दिलेले हे दोघेही नंबर, वरचा पण नंबर आणि खालचा पण नंबर, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघेही सेम नंबरने डिवाइड होत आहेत, कुठल्या तरी सेम टेबल मध्ये येत आहेत, तरच त्याला डिवाइड करायचं, नाहीतर डिवाइड करायचं नाही. कळालं का? हा, ओबी, आदित्य, तुम्हाला काय अडचण? नो सर. आर्यन? नो सर. ओके. चला आता पुढे बघा. नंबर आहे 70, सॉरी लय मोठा झाला तो. समजा असा नंबर दिला, मोठा घेऊ चला आपण थोडा, 70/20 आणि प्लस आहे 90/20. आपल्याला काय करायचंय? डिनॉमिनेटर दोघांचे सेम आहे ना, छेद सारखे आहे ना, मग फक्त न्यूमरेटरची ऍडिशन करायची. 75 + 90 आणि 20 ऍज इट इज घ्यायचा. कळालं का? मग याचं उत्तर काय येणार? 5, 7 + 9 किती? 165 आणि 20 जसा आहे तसाच. काही अवघड आहे का सांगा बरं? येते का लक्षात? कळतं आहे का? डिवाइड होईल ना तर नंबर परत पायने डिवाइड होईल सर ना. सबट्रॅक्शन शिकवा ना. नंबर पायने डिवाइड होईल ना परत. होईल होईल होईल. हे नंबर परत डिवाइड होईल. आता याच्यासाठी तुम्हाला कसोट्या पाठ पाहिजे. कसोट्या आपण शिकलेलो आहे का नाही? मग आता ह्या मोठे नंबर काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? 165 आणि 20 हे दोघेही नंबर, ज्याला 5ची कसोटी माहित असेल त्याला ती सोडवता येईल, नाहीतर सोडवता येणार नाही. कळलं का? ठीक आहे. बघा, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय आहे की ज्यावेळेस तुम्ही याला 5 ने, ज्याची 5 ची टेस्ट काय सांगते की युनिट प्लेसला 5 किंवा 0 असेल तर ते दोघेही नंबर 5 ने डिवाइड होतात. मग याला 5 ने डिवाइड करायचं असेल तर कसं डिवाइड करतो आपण? तर बघा, 5 3 जा 15 होतील, रिमेंडर राहिला 1, 15 झाला, परत 5 3 जा 15, म्हणजे इथे नंबर काय येतो तुमचा? 33 होतो डिवाइड केल्यानंतर. ज्याला जमलंच नाही त्याने 165 डिवाइड बाय काय करायचं? 5 करायचं. इथे काय येणार तुमचा नंबर? 5 3 जा 15. बघा, तेच केलंय मी, इथे काही वेगळं नाही केलं. रिमेंडर राहिला 1, कॅरी आला 5. इथे काय केलं? 5 3 जा 15 केलं, इथे 3 लिहिला, जो 1 राहिला तो इथे लिहिला, आणि हा नंबर जो 15 आहे तो 15 ला पण काय केलं? पुन्हा 5 ने डिवाइड केलं. 5 3 जा 15 झालं, 15 मधून 15 गेले 0. ठीक आहे. मग आता हा जो काही नंबर आहे या नंबरला इथे याचं उत्तर 33 आलं. मग आपण काय करणार? हा जो काही 33 आहे तो इथे लिहिणार. परत 5च्या टेबलमध्ये 20 किती नंबरला येतो? तर 5 4 जा 20 होतो, म्हणून इथे 4 लिहिणार. आपलं उत्तर येणार 33/4. हे प्रॅक्टिस केल्यानंतर लगेच लक्षात येणार नाही, पण आता सध्यापुरते आपल्याला फक्त प्रोसिजर समजून घ्यायची आहे की त्या नंबरचं उत्तर काय येऊ शकतं. ठीक आहे, समजतंय का सगळ्यांना? यस सर. आता सध्या आपण जशी हे लाईक फ्रॅक्शन मध्ये सबट्रॅक्शन पण सेम करायची. डिनॉमिनेटर सेम असेल, समजा 12/3 असेल आणि इकडे मायनस करतो ना आपण, मायनस 5/3 असेल तर काय करणार आपण? डिनॉमिनेटर सेम आहे ना, छेद फक्त एकदाच लिहायचा, तो 3 इथे एकदाच लिहा आणि 12 मधून 5 मायनस करा.
जर आपण 12 मधून 5 मायनस केला तर आपलं उत्तर काय येतं 7 आणि 7/3 तुमचा जशाच्या तसा. काही अवघड आहे का ते सांगा बरं. नो असतंय का असतंय का टाकायला द्या ना सर चॅट हो देतो प्रश्न सगळं येतो. लक्ष द्या आणि सगळं स्टेप बाय स्टेप शिकवलं जाईल, काही काळजी करू नका. सगळ्यात महत्वाचं जेवढं शिकवतोय ते एकदा समजून घ्या, पुढचं ऑटोमॅटिकली. ठीक आहे. पुढचं उदाहरण बघा. 24/9 मायनस 6/9. बघा बरं सोडून, उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका. उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका, बघूया किती जण जमतंय. बघा. तुम्हाला काय करायचंय या ठिकाणी, हा जो काही नंबर दिला आहे यात फक्त 24 - 6 करा, 9 जशाच्या तसा. आता 24 मधून 6 मायनस केलं तर आपलं उत्तर काय येतंय, तर बघा 18/9 येतो. बरोबर. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपला जो काही 18/9 आलेला आहे हे दोघेही नंबर 9च्या टेबलमध्ये येतात. मग आपण या दोघांना 9 ने डिवाइड करणार. 9 ने डिवाइड केलं तर उत्तर काय येईल, 9 2 18 आणि 9 1 9, म्हणजे आपलं उत्तर काय असेल 2/1, किंवा हेच उत्तर आपण 2 पण लिहू शकतो. बघूया चॅट बॉक्स मध्ये किती जणांना हे जमलंय. ठीक आहे. बघा एवढ्या जणांनी उत्तर दिले आहे 2/1. व्हेरी गुड. 18/9 पण करेक्ट आहे, 2 पण करेक्ट आहे. ठीक आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. बघा काही जणांनी चुकले उत्तर, पण हरकत नाही, प्रयत्न तर केला. ठीक आहे. एवढ्या जणांना उत्तर जमलेलं आहे बघ, हरकत नाही. आपलं उत्तर काय येणार, 2/1 येणार. ठीक आहे. अजून एक उदाहरण देतो, प्रयत्न करा. प्रयत्न केला की आपोआप जमेल. उदाहरण आहे 17/15 प्लस 22/15. करा बरं दोन्ही उदाहरणं, सोडवून बघा जमताय का तुम्हाला. बघा या ठिकाणी किती जण उत्तर जमतंय ते आपण बघूया.
काय करणार आहोत आपण? या नंबरचे डिनॉमिनेटर बघा, म्हणजे छेद सारखे आहे का? आहे. मग फक्त काय करणार, 17 मध्ये 22 ऍड करायचा आणि 15 वन टाइमच घ्यायचा. सो आन्सर काय आहे ना, 7 + 2 9, 2 + 1 3. आन्सर 15/39. आता बघा, काही विद्यार्थ्यांनी एवढं उत्तर दिलंय, ज्यांना भागाकार जमत नाहीये त्यांनी हरकत नाही, त्यांनी एवढं जरी केलं सध्या तरीही चालेल. ज्यांना भागाकार जमत नसेल त्यांनी एवढं जरी केलं तरी चालेल. मी भागाकार करायची प्रॅक्टिस पुढे आपण घेणारच आहोत. सध्या एवढं जरी जमलं तरी चालेल आपल्यासाठी. ठीक आहे. आता ज्यांना भागाकार येतो त्यांनी नीट लक्ष द्या. त्यांनी काय करायचं, 39 आणि 15 हे 2 नंबर आहे ना, या दोघा नंबरला ज्यांना 3 ची कसोटी पाठ आहे, 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लर्न असेल त्या विद्यार्थ्यांना हे पटकन करतील. कसं तर बघा, हे दोघेही नंबर तुमचे 3 ने डिवाइड होतात का? 9 या दोघांची ऍडिशन केली तर 3 + 9 किती होईल, 12 आणि 1 + 5 किती झाले, 6 झाले. आपल्याला माहिती आहे दोघेही नंबर कुठल्या टेबलमध्ये येतात, 3 च्या येतात. म्हणजे हे दोघेही नंबर 3 ने डिवाइड होणार आहे. मग आपला जो काही नंबर आहे हे दोघेही नंबर 3 ने डिवाइड होतील. मग 3 ने डिवाइड कसं करायचं, तर बघा 3 च्या टेबलमध्ये 3 किती नंबरला येतो, 1 नंबरला येतो की नाही, म्हणून 1 लिहा. त्यानंतर 3 च्या टेबलमध्ये 9 किती नंबरला येतो, तो 3 नंबरला येतो, मग 3 लिहा. बरोबर. त्यानंतर 3 च्या टेबलमध्ये हा पूर्ण 15 5 नंबरला येतो, म्हणजे आपलं उत्तर काय येईल, 13/5. येतंय का सर्वांना लक्षात? हो सर. सर्वांना लक्षात येतंय का? नंबरचं उदाहरण मध्ये अजून संक्षिप्त स्वरूप झाला. काय काय काय? एक मिनिट. एक मूर्ख आहे जो नुसता मूर्खासारखा बोलू राहिला की नो सर नो सर. कशासाठी मोमट्या मारू राहिला तो? क्लासमध्ये बसेल ना, एकदा व्यवस्थित एकदम शिस्तीत एकच शब्दात उत्तर द्यायचं, लांबण लावायचं नाही आणि बाकीचं अजिबात काही बडबड करायची नाही. आपण क्लासमध्ये आहेत, व्यवस्थित एकदम पाहिजे. असं काही पण बडबड नाही करत बसायची, नाही तर मी डायरेक्ट रिमूव्ह करून टाकेल क्लासमधून. सगळ्यात महत्वाचं, काही अडचण असते ती एकाच शब्दात आणि एकदाच बोलायची. तुमची अडचण मला कळून जाते, तुम्हाला परत परत बोलायची गरज नाही. सर माझ्याकडून 5 च्या जागी चुकून 3 झाला होता. ठीक आहे, काही अडचण नाही. टायपिंग मध्ये थोडीफार मिस्टेक झाली, काही अडचण नाही. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला काही डाऊट असेल तर एकदाच बोलायचं, परत परत करायचं नाही. आन्सर जरी परत दिलं तरी ते एकदाच सांगायचं. क्लासमध्ये बघा 96 स्टुडंट आहे, प्रत्येकाने जर 10-10 वेळेस उत्तर दिलं किंवा परत परत उत्तर दिलं तर काय होईल, बाकीचं काय सांगतोय ते समजेल का? चुकलं होतं परत सोडून मग परत टाकलेले उत्तर. हा, हे बघा, सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या, ही प्रॅक्टिस आहे. तुम्हाला लगेच आजच्या आजच जमलं पाहिजे असं काही आपलं हे नाही. पण तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस कराल, हळूहळू प्रयत्न कराल, त्याच वेळेस जमणार आहे. हे उदाहरणं आणि हे चॅप्टर समजायला सगळ्यात अवघड आहे. पण हे जर चॅप्टर कळालं तर पुढचे सगळे चॅप्टर करतील. हे चॅप्टर 2 आठवडे चाललं तरी काही अडचण नाही. पण सगळ्यात महत्वाचं, जेवढं शिकवेल तेवढं एकदम परफेक्ट झालं पाहिजे. मी तुम्हाला आज फक्त लाईक फ्रॅक्शनची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन घेणार आहे आणि त्याच्याबरोबर संक्षिप्त रूप कसं द्यायचं ते पण घेणार आहे. संक्षिप्त रूप म्हणजे काय, जो काही शॉर्टेस्ट फॉर्म आहे तो कसा करायचा. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची कंडिशन म्हणजे तुमच्या ह्या कसोट्या पाठ पाहिजे. ज्यांच्या कसोट्या पाठ असतील किंवा डिव्हिजिबिलिटी टेस्ट असतील व्यवस्थित लर्न, त्याच विद्यार्थ्यांना हे जे काय आहे, हे काय करतोय मी संक्षिप्त रूप, हे कळणार आहे. ज्यांच्या त्या लर्नच नाही, जे नवीन जॉईन झाले असतील त्यांना अजिबात जमणार नाही. ठीक आहे, जमलं तर अति उत्तम, पण नाहीच जमलं तर त्यांनी लक्षात ठेवा, मी नंबर सांगतोय, या नंबरने फक्त तुम्ही डिवाइड करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, घाबरायचं काही कारण नाही. जमलं नाही तर काही काळजी करू नका, आपण ते परत शिकू. ठीक आहे, मी तुम्हाला त्याच्यासाठी व्हिडिओ पण टाकेल, कसं शोधायचंय, कसं सोडवायचंय. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्याला जेवढं समजलं तेवढं सोडवायचा प्रयत्न करा. ठीक आहे, आणि विनाकारण ओरडायचं नाही. क्लासमध्ये आपण एकदम व्यवस्थित राहायचं. काही बाजार नाहीये, क्लास आहे, क्लास व्यवस्थित झाला पाहिजे. नाही समजते तुम्ही हात वरती करा, नाही तरी नाही जमलं तर मेसेज टाका, मी मेसेज मध्ये पाहून घेऊ. ठीक आहे, तरी पण नाही जमलं तर डायरेक्टली कॉल करायचा मला. ठीक आहे, पण कधी क्लास चालू असताना नाही करायचा, क्लास संपल्यानंतर करायचा. ठीक आहे, चला पुढचं उदाहरण देतोय, नीट व्यवस्थित करा. नंबर आहे 4/7 +
3/7. एकदम सिंपल उदाहरण देतोय. किती जणांना जमतंय ते बघूया आपण. हा राज, काय अडचण? अभिनव, अभिनव काय अडचण आहे का? कार्तिकी, सर अभिर, हा बोला. सर तुम्ही डिवाइड कसं केलं त्याला? तुम्ही तिथं तर 12 आला होता. कुठे? सर ऍडिशन 12 आली होती ना, मग तुम्ही कोणाची कोणाची 12 ऍडिशन आली ती? सर 9 आणि 3 ची ऍडिशन 12 आली होती ना. तुला 9 आणि 3 कुठे दिसतो इथे? ओ सर ते सुद्धा मनाचं आहे. अगं बाई, त्याला डिवाइड केलंय आपण 3 ने. ते सांगितलं ना मी त्याच्या पुढे. तुझा आवाज ब्रेक झाला होता का तुला? इथे 3 आणि 9 ची ऍडिशन केली 12 येते आणि 1 आणि 5 ची ऍडिशन 6 येते. म्हणजे हा नंबर 3 ने डिवाइड होणार आहे दोघे नंबर. याच्यासाठी ती तुला 3 ची कसोटी येते का हो कार्तिक? मग 3 ची कसोटी काय सांगते? कुठलाही नंबर 3 ने डिवाइड करायचा असेल तर पहिले काय करावं लागतं आपल्याला? त्या नंबरची ऍडिशन ही 3 च्या टेबलमध्ये पाहिजे त्या ना, नंबरची ऍडिशन. बरोबर? मग आपण या हो नंबरची ऍडिशन त्याच्यासाठीच केली होती ना. ती 12 आली आणि खालच्या नंबरची ऍडिशन 6 आली. हे दोघेही नंबर 3 ने डिवाइड होणारे आहे की नाही? म्हणून आपण दोघांना आता 3 ने डिवाइड केलं. डिवाइड केल्यानंतर आन्सर काय येतं? 39 डिवाइड 3 कर बरं. तुझं आन्सर काय येईल? ते येईल 13. आणि 15 ला 3 ने डिवाइड केलं आन्सर 5 येईल. ठीक आहे. आर्यन, नो सर. रुद्र, शर्वरी, काय अडचण तुम्हाला? नो सर. ओवी, ओवी, नो सर. ठीक आहे. रुद्र, स्वरूप, काय अडचण तुम्हाला? नो सर. संघर्षण, आदित्य, नो सर. ठीक आहे. आता बघा, या नंबर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? 4 आणि 7 या दोघांची ऍडिशन नाही करायची. इथे 4 चा डिनॉमिनेटर जो 7 आहे, छेद सारखा आहे ना, तो तसाच लिहायचा आणि 4 मध्ये 3 ऍड करायचे. दोघांची ऍडिशन केली तर काय येणार? 7/7 येईल. हे दोघेही नंबर 7 च्या टेबलमध्ये येतात म्हणून आपण दोघांनाही 7 ने डिवाइड करणार. आन्सर येईल 7 1 7, 7 1 7, म्हणजे तुम्ही आन्सर लिहिणार 1. कळालं का सर्वांना? कळतंय का? यस सर. आता एक सगळ्यात महत्वाची सूचना, मला एक सांगा, जर क्लासचा टायमिंग जे विद्यार्थी ज्यांना जमेल त्याच विद्यार्थी फक्त हात वरती करतील, बाकीचे करणार नाही. मी तुम्हाला 2 टायमिंग देतोय. एक आहे संध्याकाळी 5 ते 6 आणि दुसरा एक टायमिंग देणार आहे सकाळी 8 ते 9. ज्यांना कोणाला त्या 2 टायमिंग मध्ये शक्य असेल, फक्त ऐकून घ्या मी काय सांगतोय ती गोष्ट. ज्यांना कोणाला ते टायमिंग मध्ये शक्य असेल त्यांनीच त्या टायमिंगला जॉईन करायचं, बाकीच्यांनी जॉईन करू नका. ठीक आहे? मी काय सांगतोय नीट लक्ष द्या. ज्यांना सकाळी 8 ते 9 हा टायमिंग शक्य असेल त्यांनी त्याला जॉईन करा, किंवा ज्यांना संध्याकाळचा 5 ते 6 हा टायमिंग शक्य असेल त्यांनी त्या ग्रुपला जॉईन करा, दुसऱ्या ग्रुपला जॉईन करू नका. ठीक आहे? असं मला एक सांगा, मी पहिले सहज हात वरती करायला सांगतो. किती विद्यार्थ्यांना सकाळचा 8 ते 9चा टायमिंग जमेल? त्यांनी फक्त हात वरती करा, बाकीचे हात खाली करा. समोर स्क्रीन समोर फक्त हात वरती करा, मला बघू द्या किती विद्यार्थी आहे की ज्यांना सकाळी 8 ते 9चा टायमिंग क्लासला जमेल. हा तो टायमिंग क्लास केल्यानंतर हा संध्याकाळचा 7 वाजेचा क्लास करता येणार नाही. एकच टायमिंग क्लास करता येईल कुठला तरी. कारण आपल्याकडे 100+ विद्यार्थी होत आहेत, सो आपल्याला त्यांना ऍडजस्ट करायचं आहे. सो त्यामुळे आपण एक टायमिंग आणखी वाढवतो आहे. जो सकाळी होईल तेच संध्याकाळी शिकवणार आहे, त्यामुळे एकच कुठला तरी क्लास ऑनलाईनचा करता येईल, एक तर सकाळी 8चा किंवा संध्याकाळी 7 वाजताचा. ठीक आहे? ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी फक्त हात वरती करा. ओके, एवढे विद्यार्थी आहे, बाकीच्यांना शक्य नाहीये. ठीक आहे, ओके, हात खाली. आता असे किती विद्यार्थी आहे की ज्यांना संध्याकाळी 5 वाजेचा टायमिंग सुद्धा जमू शकतो? संध्याकाळी 5 वाजता, संध्याकाळी 5 वाजता 5 PM 5 वाजेचा टायमिंग.
ज्यांना जमेल त्यांनी हात वरती करा. संध्याकाळी 5 वाजता जमू शकतो. ओके, 5 वाजेचे भरपूर विद्यार्थी दिसतात. ओके, ठीक आहे. मी जी बॅच आहे आपली 2 बॅच करणार आहे, स्प्लिट करणार आहे बॅच, कारण काही जास्त गर्दी होत असेल तर आपण काय करणार आहोत, एक संध्याकाळी 7 ते 8चा टायमिंग ठेवणार आहे आणि एक 5 ते 6चा टायमिंग ठेवणार आहे. किती? 7 ते 8 एक संध्याकाळी बोलतोय दोन्ही पण. ऐका, मी संध्याकाळी बोलतोय. संध्याकाळी ज्यांना शक्य आहे त्यांनी, असं काही नाही की हेच पाहिजे, ज्यांना शक्य असेल त्यांनी एकतर 5 ते 6 हा एक टायमिंग देतोय आणि दुसरा संध्याकाळचा आपला जो रेग्युलर चालू आहे तो 7 ते 8. मी लिंक पाठवेल तुमच्या ग्रुपला. ज्यांना त्या लिंक मध्ये ज्यांना त्या ग्रुपमध्ये शक्य आहे त्यांनीच त्या ग्रुपला जॉईन व्हायचं, नाहीतर त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं नाही. सगळ्यात महत्वाची सूचना सांगतोय. क्लासच्या टायमिंगची जी लिंक तुम्हाला शक्य असेल तरच जॉईन करा, नाही तर जॉईन करायचा नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतोय. 5 ते 6 शक्य असेल तर त्याला जॉईन करा, किंवा आपला रेग्युलर जो 7 ते 8चा टायमिंग आहे तोच टायमिंग ठेवणार आपण. ठीक आहे. येस सर. हा हा, बोला. सर सर सकाळचा क्लास आम्ही दोन्ही क्लास केल्यावर चालत नाही का? एकच टायमिंग देऊ राहिलो. मला इथे डबल विद्यार्थी, जास्त विद्यार्थी होत आहे म्हणून मला एक टायमिंग हे करायचं आहे. विद्यार्थी कमी करायचे ग्रुप क्लासमधून, 7 वाजेच्या क्लासमधून विद्यार्थी कमी करायचे म्हणून मला तो दुसरा क्लास ऍडजस्ट करायचा आहे. कळलं का? येतंय का लक्षात? सर सकाळचा क्लास नाही होणार आहे का? संध्याकाळचे 6 ते 7 टायमिंग करू शकतात का? अरे, जे तुमचे क्लासचे टायमिंग आहे ते सोडून हा टायमिंग सांगतोय मी. मला 7, ज्यांना कोणाला 7 वाजेच्या क्लास शिवाय आणखी हा 5 ते 7चा जर शक्य, 5 ते 6चा जर शक्य होत असेल तर तो पण करा. ठीक आहे. किंवा मग नाहीच जमलं तर मग आणखी एक टायमिंग आपण बघूया. चला, हा टायमिंग बघू, नाही तर मग डायरेक्ट 8 ते 9 करूया. दोन्ही पैकी एक काहीतरी घेईल. बघू आता उद्या संध्याकाळी 5 ते 6 ला किती जण ऍडजस्ट होऊ शकतो. मी ती लिंक टाकून पाहतो. चला, ठीक आहे. हा प्रश्न कळाला असेल. पुढचा प्रश्न देतो. 9/11 प्लस 7/11. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका बरं, बघूया जमतंय का. ओके, पहिल्याचं उत्तर. ओके, व्हेरी गुड. खूप छान उत्तर देताय तुम्ही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी गुड. काय करायचं तुम्हाला, फक्त 9 मध्ये 7 ऍड करायचे आणि 11 तसाच ठेवायचा. आन्सर येईल 16/11. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया कोण फास्ट सोडवतोय. 13/9 प्लस 12/9.
बघा किती छान पटापट उत्तर येऊ राहिले बरं. एकदम छान उत्तर देताय तुम्ही. आन्सर काय आहे? तर आपला आन्सर आहे 25/9. राज, उत्तर तुला तुझ्या चॅट बॉक्स मध्ये पण दिसेल सर्वात आधी कोणी उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. वेद, बघा एकदम सिंपल आहे. फक्त तुम्हाला काय करायचं होतं, 13 मध्ये 12 ऍड करायचे होते, 9 ऍज इट इज लिहायचा. आन्सर येईल 25/9. ठीक आहे. पुढचा नंबर येतोय सबट्रॅक्शनचं उदाहरण बघूया आता. नंबर आहे 20/18 -7/18. बघूया बरं की जाणं जमतंय. परत फास्ट उत्तर सोडवा. देवशीष, तुझा 15 कसं काय आला रे? व्यवस्थित जरा सोडव ना. 13 मध्ये 12 ऍड केल्यावर 15 होतात का? बघा काही जणांनी ऍडिशन केली की सबट्रॅक्शनचं उदाहरण आहे. काय करायचं, एकदम सिंपल. फक्त 20 मधून 7 मायनस करायचा आणि 18 लिहायचा डिनॉमिनेटरला जशाच तसा. आन्सर काय येईल? 13/18. ठीक आहे. ओम, तुला आवाज येत नाही, बाकीच्यांना येतोय का आवाज? बाकी सर्व विद्यार्थ्यांना आवाज येतोय का? पुढचा नंबर बघा, 45/8 -22/8. बघूया की जणांचं जमतंय. ट्राय करा. सर तुम्ही 48 सांगितलं होता. काय? सर तिथं 48/8 सांगितलं होतं सर तुम्ही. 5 ते 6चा वेगळा ग्रुप करणार आहे का? हो, त्यांचा वेगळा ग्रुप. सर तुम्ही 48 म्हणजे आम्हाला वेगवेगळे ग्रुप्स भेटणार आहेत का? अरे जो क्लास ज्या टायमिंगचा असेल त्याचा वेगळाच ग्रुप राहील ना. एकत्र कशाला राहील तो ग्रुप? शिकवलं सेमच जाईल दोन्हीकडे, पण फक्त ग्रुप वेगळा राहील. ज्या ग्रुपमध्ये जे जॉईन होतील त्या ग्रुपमध्ये तो क्लास टाइम भेटेल. ठीक आहे. सेम शिकवलं जाईल, शिकवल्याचं काही वेगळं फरक नाही राहणार. हा सिद्धी, काय अडचण? सिद्धी, सुहानी, सर मला एकदम पहिलेच कळालं नाही. एकदम पहिलेच काय कळलं नाही? ते मी लेट जॉईन झाले ना सर, मग त्याच कळालं नाही. ओके, आता कळालं ना जे चालू आहे ते? हो. हा ठीक आहे, मग काय अडचण नाही, वरचंही कळून जाईल. वरती तेच शिकवलंय. वेदिका, भूमी, तुम्हाला काय अडचण? नाही. राज, हो सर. तर फर्स्ट उत्तर कोणी दिलं? ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये चेक करून घ्यायचं. सर आम्हाला दिसत नाही. काय दिसत नाही? चॅट बॉक्स मध्ये सगळ्यात पहिले आन्सर कोणी टाकलं? अच्छा, बघा इथे काय करायचंय तुम्हाला, 45 मधून 22 मायनस करा आणि 8 ऍज इट इज लिहा. बरोबर.
आता ज्यांना सरळ सरळ येत असेल त्यांनी करा. 5 मधून 2 मायनस केले तर किती येतात? 3 राहतात रिमेन. आणि 4 मधून 2 मायनस केले तर 2 रिमेन राहतात. म्हणजे आपलं उत्तर काय येणार? 23/8 येईल. बरोबर. तो आपलं हेच आन्सर करेक्ट असेल. ठीक आहे. नेक्स्ट नंबर बघा. 36/25 मायनस 21/25. स्वरूप काही अडचण आहे का? आदित्य, रुद्र, नो सार्थक, सार्थक काही अडचण? नाही सर. हा बोला. नो सर. समजतंय सगळ्यांना? हो सर. येस सर. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही जमतील? ऍडिशन सबट्रॅक्शन दोन्ही जमेल? हो सर. ठीक आहे. बघा मग आता या प्रश्नाचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये द्या, बघूया. आणि मी पुढचा प्रश्न देणार आहे त्याचा आपण चेक करूया की सर्वात फास्ट उत्तर कोण देतंय. ठीक आहे. 2 उदाहरणं देईल मी. बघा याचं उत्तर जर सोडवलं तुम्ही 36 मधून 21 मायनस करा, किती राहतात? 6 मायनस 1 5. आणि 3 मधून 2 आणि मायनस केला तर 15 राहतात. 15/25 हे आन्सर येईल. बरोबर. आता तर ह्या दोघांना जर तुम्ही 5 ने डिवाइड केलं, दोघाही नंबरच्या शेवटी 5 आहे म्हणजे 5 ने डिवाइड होणारच. या दोघांना 5 ने डिवाइड केलं तर 5 च्या टेबलमध्ये 15 किती नंबरला येतो? तो येतो 3 नंबरला. आणि 5 च्या टेबलमध्ये 25 पण येतो 5 नंबरला. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 3/5. ठीक आहे. हा शॉर्ट फॉर्म असेल. पुढचा नंबर बघा. 47/8 मायनस 3/8. एकदम फास्ट. कोण उत्तर देते बघूया. व्हेरी गुड. प्रणवने सर्वात फास्ट उत्तर दिलंय बरं का. व्हेरी गुड, व्हेरी गुड. प्रांजल काय चुकलं बेटा तुझं? 1 का देते तू? लक्ष दे व्यवस्थित. काय सांगितलंय मी? फक्त न्यूमरेटरची सबट्रॅक्शन कर. व्हेरी गुड. ओम छान, मस्त सोडवलं तू. व्हेरी गुड. परत 2 ने डिवाइड होतो बघ ओम. छान छान छान. तुमचं उत्तर येते ते बरोबर आहे, पण ते दोघेही नंबर जर तुम्ही 4 ने डिवाइड केले तर आणखी लवकर उत्तर, आणखी कमी उत्तर होईल. रुद्र वजाबाकी करणार आहे. 47 म्हणून 3 वजा कर. 47 मायनस 3 मायनस कर 3 त्यातून. उत्तर चुकीचं देतोय तू. श्लोक पुन्हा एकदा व्यवस्थित वजाबाकी कर. चुकीचं उत्तर देऊ नको. हे कोण आहे आयफोन वालं? स्वतःचं नाव टाकायला लाज वाटते का रे? हा, ते आयफोन का बरं नाव टाकलंय? सगळ्यात महत्वाचं, प्रत्येकाने जॉईंट होताना स्वतःचं नाव टाकायचं. हे असं आयफोन आणि पप्पा फोन काही टाकायचं नाही. कळलं का? बघा आता हे दोन्ही नंबर जे आहे काय करणार आपण? 47 मायनस 3 करायचा आणि 8 ऍज इट इज ठेवायचा. ठीक आहे. आमचा आन्सर काय येईल? 44/8 येईल. बरोबर. आता बघा तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हे दोघेही नंबर इथे 4 आणि 4 आणि खाली 8 आहे. जर तुम्ही निरीक्षण केलं तर ह्या दोघेही नंबर 4 ने डिवाइड होतात. आणि ज्याला नाहीच समजलं की हे नंबर कशाने डिवाइड होतात त्यांच्यासाठी एक सोपी ट्रिक सांगतो. तुम्हाला सगळ्यांना समसंख्या माहिती आहे ना? समसंख्या म्हणजे इवन नंबर. कुठलाही इवन नंबर असेल तर तो 2 ने डिवाइड होतो. कशाने? 2 ने. बरोबर. कुठलाही नंबर राहू द्या तो 2 ने नेहमी डिवाइडच होतो. तर मग काय करायचं? ही ट्रिक वापरायची. ही ट्रिक कशी वापरायची? तुमचा आन्सर काय आलाय? 44/8 आलाय का नाही? दोघे इवन नंबर दिसता का नाही? यांना दोघांना 2 ने डिवाइड करा. कशाने? 2 ने. कुठलाही इवन नंबर असला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला दोघांना 2 ने डिवाइड करायचं. 2 ने डिवाइड केलं त्याचे हाफ किती होतील? त्याचे हाफ होतील वरचा नंबर 44 च्या हाफ 22 आणि 8 चे हाफ किती होतील? 4 होतील. बरोबर. पुन्हा आता तुमचा 22 आणि 4 हे दोघेही नंबर इवन नंबर आले. या दोघांना परत 2 ने डिवाइड करा. बघा 2 ने डिवाइड केलं तर काय होईल? तर तुमचं उत्तर 11/2 येणार. हेच तुमचं करेक्ट उत्तर असेल. याला म्हणायचं संक्षिप्त रूप किंवा शॉर्टेस्ट
फॉर्म. समजलं का सर्वांना? असं शॉर्टेस्ट फॉर्म मध्ये उत्तर द्यायचं. हा, प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. चला आता होमवर्क साठी काही उदाहरण देतोय, लिहून घ्या व्यवस्थित. पहिला नंबर 3/2 प्लस 6/2. दूसरा 12/8 माइनस 3/8. 24/12 माइनस 4/12. 36/9 minus 24/9. 18/37 plus 25/37. 96/24 plus 66/24. 180/36 minus 48/36. 35/25 plus 65/25. 96/24 minus 37/24. 356/200 minus 200/200. ठीक आहे, हा होमवर्क आहे. प्रयत्न करून बघा. आणि सगळ्यात महत्वाचं, संक्षिप्त रूप देता आलं तर ठीक, नाही देता आलं तर काहीही अडचण नाही. ठीक आहे. हा, आणि तरी अजून कोणाला समजलं नसेल तर ते मला पर्सनली कॉल करून विचारू शकतात. ठीक आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, हा तुमचा होमवर्क आहे, व्यवस्थित सोडवा. आणि प्रत्येकाने काय करायचं, होमवर्क जो आहे तो मला पर्सनली सेंड करत चला. ठीक आहे, म्हणजे तो तुम्हाला ठीक आहे. इथे आपण थांबणार आहोत.